तर मंडळी मला माझ्या मित्रांना अशा जागेवर नेलं ना, तिकडे कपडे खूपच जास्त स्वस्त होते. नमस्कार मंडळी, कसं आहे ना, मस्तपैकी सकाळ सकाळी कामावर सुटून घरी जात होतो. माझा मित्र खूपच जास्त मस्ती करत होता. एवढ्यात ना आजकालच्या वातावरणाचं काय सांगताच येत नाही. खूपच जास्त आबाळ पण आलता, भले इकडे पाऊसच पडत नाही. माझ्या मित्रानं म्हणलं बाय बाय, आता चल जा घरी तू. हा तर मला तुम्हाला सांगायचं ना, वातावरण खूपच जास्त बिघडलंय. आबाळ येते पण पाऊस काय येतच नाही. कधी पाऊस येते कधी नाही, असं झालंय. पावसाळ्याची तर मजा करूच. आता तुम्ही म्हणता तू कुठं चालला, तर मंडळी मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं की चर्चगेटला FM मार्केट ना, तिकडेच आम्हाला जायचंय. आम्ही ना जवळपास ना 15-20 मिनिट झाले रिक्षाला हात दाखवतो. रिक्षावाला काय थांबत नाही. तेव्हा खूपच जास्त लाईन लागलेली रस्ते रिक्षाची. फायनली थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला रिक्षाच भेटलात. बरं झालं म्हणलं, नाही तर उन्हात आमची फार वाटत लागलेली. आता तुम्ही म्हणता नाईट करून आलाय, तुला काय झोपी पेते का नाही? झोपी उडून गेली जेव्हा मला काय घ्यायचं असतं ना, तेव्हा झोपच उडूनच जाते बघा. शॉपिंग करायची म्हणलं की ना, मनमे लड्डू फुटल्यासारखंच झालं. हा प्लॅन माझ्या मित्रांना 2 दिवस अगोदर ठरवलेला. जाता एवढं ट्रॅफिक लागलं ना, असं वाटू लागलं कधी ट्रॅफिक सुटतंय ना कधी नाही. एवढे बघा जीवनामध्ये ट्रॅफिक ना लागल्याशिवाय राहतच नाही. एवढंच माझा मित्र मला दाखवू लागला, बसमध्ये एक माणूस झोपलेला, त्याला तो ओरडू लागला. तो त्याला म्हणलं काय असं काय कांड्या करू नको, नाही तर तुला तो उठून खूपच जास्त मारन. माझा ना मित्र कुठं पण फिरायला जातो ना, तर बघतो केल्याशिवाय काय राहतच नाही. आता आम्ही मस्तपैकी तिकीट घेतलं ना, आता कळायला आम्हाला 2 मिनिटापूर्वी ट्रेन आली. आता म्हणलं भागण्यात पडे का रे बाबा, मग काय पळत पळत गेलो, भेटते का नाही काय माहिती ट्रेन. म्हणजे माझ्या मित्रांचा साबण खूपच जास्त सुरू आहे, त्यांच्यामुळे ना ट्रेनच सुटून गेली. त्यांना मी म्हणलं एक तर ट्रेन 10 मिनिटानंतरच आहे ना, आपल्याला इथं प्लॅटफॉर्मवर थांबावं लागणार. हरामखोर साले पळाले नाही म्हणून ट्रेन आमच्या सुटून गेली. जाऊ द्या म्हणलं, आता काय बोलून काय फायदा नाही. बरोबर का नाही. पूर्ण 10 मिनिटानंतर ट्रेन आली. मस्तपैकी सीट भेटलं बघा बसायला. तेवढ्यात माझ्या मित्राला म्हणलं जरा पाय लांबू दे, खूपच जास्त दुखायला लागले. आम्हाला ना चर्चगेटला यायला ना पार 1 घंटा लागला. मला माहितीच होतं 1 घंटा लागते, कारण की ह्याच्या आधी मी दिवाळीला येऊन गेलतो FM मार्केटला. आणि ना एक गडबड अशी झाली की FM मार्केटचं नाव FM नाही तर FS आहे. कोणी कोणी ह्या मार्केटला FM मार्केट म्हणते आणि कोणी कोणी ह्याला FS मार्केट म्हणते. इकडे आलं का नाही, सगळ्यात पहिलं माझ्या मित्रांना चष्मे बघायला सुरू केले. मी म्हणलं आता हे चष्मा बघाव घालून कसा दिसतो कसा नाही. हा चष्मा मी ऑलरेडी आमच्या मार्केटमधून घेतलेला 120 रुपये, पण इकडे ना 90 रुपयालाच होता. म्हणलं याला मज्जाच मज्जा आहे. हे मार्केट एवढं मोठं आहे ना, पूर्ण 1 किलोमीटरच्या अंतरावर सर्व मार्केटच मार्केट आहे. इकडे ना बॅगी जीन्स आणि ट्रॅक पॅन्ट खूपच जास्त स्वस्त भेटते. हे शर्ट मी विचारलं की त्याला तर 120 रुपयाला होतं. इकडे आल्यानंतर ना माझी जुनी चप्पल मी फेकून दिली, नवीन चप्पल घेतली. ही चप्पल मी 120 रुपयाला घेतली आहे. एकदम खतरनाक आणि एकदम ब्रँड क्वालिटीची वाटते ना. तेवढ्यात ना कपड्याच्या दुकानावर बघतो तर काय तर चोराचोरीचे धंदे चालू झाले. इकडच्या लोकांची नजर ना खूपच जास्त खतरनाक असते. दोघाला पण पकडलं. माझ्या मित्राला म्हणलं असे चाबरे धंदे करू नको वाटाने. तेवढ्यात ना माझा मित्र मला चल इकडे कपडे बघू. मला ना FS मार्केट मधून त्या ट्रॅक पॅन्ट घ्यायच्या होत्या, ढगळ्यावाल्या. खतरनाक गरम होत होतं ना, म्हणून माझं मी शर्ट काढून नाही घातलं बघा. टी शर्टची प्राइस ऑनलाईन ना 450 रुपये दाखवत होतं, पण इथं मला खूपच जास्त स्वस्तामध्ये भेटलं. मला ना मात्र हे टी शर्ट ना 200 रुपयालाच भेटलं. आम्ही एका गल्लीमधून जाऊ लागलो, त्या गल्लीचं नाव होतं खाऊ गल्ली. चर्चगेटला आलं की नाही, खाऊ गल्लीमध्ये तुम्ही नक्कीच आहे. इथं ना खायला खूपच जास्त मस्त मस्त भेटते. चर्चगेटचा फेमस वडापाव खाऊन आम्ही निघालो घरी. मस्तपैकी आमची ना शॉपिंग झाली. तेवढ्यात माझा मित्रांना PUBG खेळत बसलेला. हा माझा मित्र ना कुठं बी ना गेला तर ना सुरू होऊन जातो. ह्याला म्हणले असे धंदे करू नको. मस्तपैकी रात्रीचे 9:30 वाजलेला आमची गँग ना PUBG खेळायला आलती गार्डन मध्ये. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्याला असाच सपोर्ट करत राहा.